मग जर गुजरातमध्ये पण नाहीये तर तुम्ही महाराष्ट्रात का लादतात? तुम्ही आमच्या राज्यावरती तिसरी भाषा लादण्याचा का प्रयत्न करता आणि तेही त्या कोवळ्या मुलांवरती? आधी आपण अनिवार्य केली होती, काल जो GR काढला त्यात अनिवार्यता काढून टाकली आहे। नमस्कार, महासागर मध्ये मी स्वप्नील दुधारे आपलं स्वागत करतोय। आपण पाहताय महासागर न्यूज। आज महाराष्ट्रात सगळ्यात मोठा विषय आहे तो म्हणजे हिंदी भाषेची सक्ती। सरकारने अगदी शेवटच्या क्षणाला अनिवार्य हा शब्द काढला, परंतु 3 भाषा निवडणं याची मात्र सक्ती केली। यामध्ये देखील 20 विद्यार्थ्यांनी हिंदी भाषेसाठी होकार दिला, तर त्या शाळेला हिंदी भाषा लागू होईल असा अडचणीचा मुद्दा सरकारने निर्माण केला आहे। त्यामुळे आज महाराष्ट्रात मराठी भाषा प्रेमी यांचं पित्त खळवळलं। महाराष्ट्रात एका बाजूला बेरोजगारी आहे तर दुसऱ्या बाजूला शेतकऱ्यांचे ज्वलंत प्रश्न, त्याचबरोबर एका साईडला महागाई देखील असताना त्याकडे दुर्लक्ष करून चिमुकल्यांच्या डोक्यांवरती भाषेचं ओझं का, हा प्रश्न नक्कीच पडणार। जे ज्वलंत प्रश्न आहेत त्याकडे दुर्लक्ष करून हिंदी भाषेची सक्ती का, हा सवाल महाराष्ट्रातील जनतेला पडला आहे। सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे गुजरातमध्ये गुजराती, गणित आणि इंग्रजी 3 भाषा असल्याचं स्पष्टीकरण गुजरात काउन्सिल ऑफ एज्युकेशन रिसर्च अँड ट्रेनिंग गांधीनगर यांच्या वेबसाईटवरती याचा उल्लेख करण्यात आला आहे। देशाचे पंतप्रधान आणि गृहमंत्री खुद्द गुजरातचे असून त्या ठिकाणी हिंदी भाषेची सक्ती नाही तर महाराष्ट्रात हिंदी भाषेची सक्ती का, असा सवाल राज ठाकरे यांनी विचारला आहे। गुजरात काउन्सिल ऑफ एज्युकेशनल रिसर्च अँड ट्रेनिंग गांधीनगर एक गुजरातची वेबसाईट आहे आणि त्या वेबसाईटवरती पहिलीपासून त्यांनी गुजराती, गणित आणि इंग्रजी अशा 3 भाषा ठेवल्या, 3 गोष्टी ठेवल्या। मग जर गुजरातमध्ये पण नाहीये तर तुम्ही महाराष्ट्रात का लादतात? IAS अधिकाऱ्यांना हिंदी भाषा बोलता यावी म्हणून महाराष्ट्रात ही सक्ती केली जाते का, अशी शंका देखील या ठिकाणी उपस्थित करण्यात येत आहे। केंद्र सरकारने स्पष्टपणे सांगितलं आहे की स्थानिक बाबींचा विचार करून निर्णय घ्यावा, पण सक्ती करावा असा कुठेही उल्लेख नाही। पण महाराष्ट्र सरकार मात्र केंद्र सरकारकडे बोट दाखवत हिंदी भाषा सक्तीची करत असल्याचे या ठिकाणी स्पष्ट होते। हिंदी राज्यांमध्ये तिसरी भाषा कुठली शिकवणार, त्या ठिकाणी मराठी शिकवणार का, हा मुद्दा देखील या ठिकाणी उपस्थित होतो। आज आंध्र प्रदेश, तामिळनाडू, केरळ, कर्नाटक आणि इतर राज्यात हिंदीची सक्ती नाही तर महाराष्ट्रातच का, हा प्रश्न सर्वसामान्यांना पडल्याशिवाय राहणार नाही। आज राज ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेत हिंदी भाषेला कठोर विरोध केला आणि जर हिंदी भाषा शाळेत शिकवली तर आम्ही मनसे स्टाईलने उत्तर देऊ, असं त्यांनी अप्रत्यक्षपणे सांगितलं आहे। जर या निर्णयाला आता रोखलं नाही तर महाराष्ट्रातून मराठी भाषा हद्दपार होईल आणि त्याचबरोबर मराठी साहित्य आणि मराठी वाचक देखील संपतील अशी भीती या ठिकाणी नक्कीच उपस्थित होती। या संदर्भात आज राज ठाकरे यांची पत्रकार परिषद झाल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना प्रत्युत्तर दिले। असं आहे की आधी आपण अनिवार्य केली होती, काल जो GR काढला त्यात अनिवार्यता काढून टाकली आहे। आता आपण असं म्हटलेलं आहे की कुठलीही तिसरी भारतीय भाषा तुम्हाला शिकता येईल। 3 भाषेचं सूत्र नवीन जे काही शैक्षणिक धोरण आहे त्यांनी केलं। ज्या नवीन शैक्षणिक धोरणामध्ये मातृभाषा ही अनिवार्य आहे, त्याच्या व्यतिरिक्त 2 भाषा, त्यातली एक भारतीय भाषा असली पाहिजे। एक स्वाभाविकपणे आपल्याकडे इंग्रजी लोक स्वीकारतात, त्यामुळे कुठलीही तिसरी भारतीय भाषा, त्याच्यामध्ये आपण पहिल्यांदा हिंदी म्हटलं होतं कारण हिंदीचे शिक्षक आपल्याला मोठ्या प्रमाणात उपलब्ध होतात, पण आता आपण ती अनिवार्यता काढून टाकलेली आहे। कुठलीही भारतीय भाषा तिसरी भाषा म्हणून शिकता येईल। त्याकरता 20 विद्यार्थी असले तर शिक्षक देखील दिला जाईल, ऑनलाईन पद्धतीने देखील ट्रेनिंग दिलं जाईल। त्यामुळे आज जो बदल आपण केलेला आहे तो तिसऱ्या भाषेमध्ये हिंदीची अनिवार्यता काढण्याचा आणि कुठलीही भारतीय भाषा शिकण्याचा पर्याय आपण विद्यार्थ्यांना दिलेला आहे। आता यानंतर हे पाहणं गरजेचं आहे की हिंदी भाषा सक्तीची जो GR काढण्यात आला आहे तो थांबणार का लागू होणार।